आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांना याचा परिणाम भोगावा लागतोय। भारतात LPG गॅसचा तुटवडा आहे, तर कमर्शियल गॅस हे पूर्णपणे बंद झालेत। त्यामुळे पुण्यातील अनेक हॉटेल रेस्टॉरंट्स सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत, काही बंद झालेले आहेत। काहींचे जे मेन्यू कार्ड्स आहेत त्याच्यामध्ये देखील बदल झालेले आहेत, रेटसुद्धा बदललेले आहेत। याचाच उत्तर देण्यासाठी आता पुणेकर पुणेरी स्टाईलमध्ये पुणेरी पाट्या या ठिकाणी लिहित आहेत। आता मी पुण्यातील कोथरूड या भागामध्ये आहे। या नाश्ता सेंटरमध्ये जर आपण बघितलं तर या मालकाने एक पुणेरी पाटी या ठिकाणी लिहिलेली आहे आणि ती आता प्रचंड व्हायरल होतीये। ते बर्वे सध्या जे मालक आहेत ते सध्या माझ्यासोबत आहे। खूप सुंदर अशी पाटी तुम्ही लिहिली आहे, पुणेरी स्टाईलमध्ये उत्तर दिलंय। काय नक्की म्हणायचंय तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं की आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्याला सामोरी जायला आमचे जे जुने रेट्स होते ते म्हणजे पुष्कळ नव्हते आणि प्रत्येक वेळेस कस्टमर यायचे आणि प्रत्येकाला परिस्थिती समजावून सांगणं एवढा पेशन्स माझ्यात तरी नव्हता। म्हणून मी फायनली डिसाईड केलं की अशी एक पार्टीज आपण लावावी। आणि आता पुण्यात तुम्ही कुठे गेला तर बऱ्याच ठिकाणी हे पुणेरी जे पाट्या ज्या आहेत त्या भरपूर फेमस आहेत। म्हणजे कमी शब्दात समोरच्याला जास्तीत जास्ती समजवणं हे जो काही पुणेरीपणा आहे पाट्यांचा तो काहीतरी करायचा प्रयत्न केला असं थोडक्यात आहे। ते तुमच्या स्टाईलमध्येच वाचून दाखवा जरा हे। मी आता थोडक्यात इथे वाचून दाखवतो। नारंगी केसाच्या मूर्ख माणसांनी केलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्या कारणाने प्लास्टिक कंटेनर व गॅसच्या किमतीत वाढल्या आहेत, म्हणून नवीन दर 21 मार्चपासून लागू होत आहेत। कृपया सहकार्य करा, नाहीतर युद्ध थांबवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। युद्ध आज म्हणजे तुम्ही एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये दिलंय। किती फरक पडले? रेट्स किती बदललेत का? सिलेंडर मिळत नाही? तुम्हाला सिलेंडर तर सध्या आम्हाला तर मिळतच नाही आहेत। आम्ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कुकिंगवर शिफ्ट झालेलो आहोत। तरी पण आता बघू येणाऱ्या दिवसात काय होत आहे ते। आता आम्ही पाठी लावल्या ट्रम्पनी लगेच 5 दिवसाचं युद्ध थांबवलं अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। आता आम्ही किती कॉन्ट्रीब्यूट केलं माहीत नाही। पुणेरी पाटीचा कुठेतरी असर झाला असं म्हणता येईल। मॅडम तुम्ही इथं खायला आलात, काय पुणेरी पाटी वाचली असेल, बघितली असेल? हो पाहिली ना, आल्याच मला कशी वाटली? आमच्या पुणेरी भाषेतली आहे। काय एकंदरीत ज्या पद्धतीने किती परिणाम होतो का? गॅस बीस तुम्हाला मिळतोय का? तुमचं खाद्यपदार्थ वाढलेत, पैसे वाढलेत? हो, आम्ही अतिशय उत्साहाने सिनियर सिटीजन्स बायका हॉटेलमध्ये बेची पार्टी वगैरे करायला जात होतो, पण आता तिथं काहीही मिळत नाहीये। खूप हॉटेलं मागं बंद पडण्याच्या मार्गावर आहे। काय आणि विचारतात का असे पाट्या कुठे अजून बघितलेत का? अजून तरी नाही। अजून काही लोक आहेत, खवई आहेत पुणेकर, म्हणजे तुम्ही इथं खाण्यासाठी आलात, काय पाटी वाचून वेगळं वाटलं असेल जरा? हो नक्कीच, पुणेरी पाटी आहे ही। त्याचं एक पुणेरी वैशिष्ट्य असतं, त्याप्रमाणे त्यांनी लिहिलेलं आहे, नारंगी केसाच्या माणसांनी केलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या भावावर फरक पडला आहे। सो त्याचा खरंच फरक पडला आहे। बरीचशी हॉटेल बंद झालेली आहेत आता। जिथे जिथं गॅस लागतो त्या लोकांना गॅस मिळत नाही, त्यामुळे त्यांना काही गॅसवर तयार होणारे प्रॉडक्ट बंद करायला लागलेत। पण आज यांनी कस्टमरला सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांचा व्यवसाय चालू ठेवला आहे। रेट वाढवलेत, पण शेवटी आम्ही खवय्ये आहोत, आमचं पोट तर काही शांत राहत नाही, त्यामुळे रेट वाढले तरी आम्हाला घ्यावंच लागतंय। पुणेकर नक्कीच खवय्ये आहेत। इथं जर आल्यानंतर आपण बघितलं तर बरेच लोक दिसतील आपल्याला आणि ही पाटी देखील दिसेल। आजी रेट वाढलेत, बघितलं का तुम्ही? पुणेरी पाटी लावली आहे त्यांनी इथं। आता काय करणार, जगायचंय ना। म्हणजे ट्रम्पची पार्टी आहे, थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना संदेश दिलाय। तर माझ्या मुलीच अमेरिकेत, मी काय करू? पण काय आता काय करणार, जे आलं ते भोगावं लागेल। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ही पाटी आहे आणि ही पाटी प्रचंड आता पुणेरी पाटी व्हायरल होताना दिसते। नारंगी केसाच्या मूर्ख माणसांनी केलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली आहे आणि त्याच्यामुळंच कंटेनर असेल, गॅस असेल, याच्या किमतीत वाढ झाली आहे। म्हणूनच नवीन दर या दुकानामध्ये, या हॉटेलमध्ये 21 तारखेपासून वाढवण्यात आलेले आहेत। कृपया कस्टमर्सनी सहकार्य करावं, नाहीतर त्यांनी प्रयत्न करून हे युद्ध तरी थांबावं, अशा पद्धतीचं मजकूर या पाटीवर लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यामुळंच अशा पद्धतीने आता पुणेरी पाट्या सध्या व्हायरल होताना दिसत आहेत आणि एकच या पुणेरी पाट्यांची चर्चा होताना दिसतेय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।